दादा काय नाव तुमचं? सध्या मत्स्य व्यवसायांपुढं काय संकट आहेत? आता समुद्रबंदी आहे, मासेमारीला बोटी जात नाहीत, सर्व बोटी आपण बघतोय किनाऱ्यावर लागल्यात, काय सांगाल? माझं नाव शंकर गणपत भगत. या वर्षी 1 ऑगस्टला मासेमारी चालू झाली, तेव्हापासून 1 जूनपर्यंत एवढी मच्छी कमी आहे की आम्हाला कर्ज काढून धंदे करायला लागलेले आहेत. आणि या 2 महिन्यामध्ये जेव्हा बंदी असतो आहे सरकारची, त्याच्यामध्ये म्हणजे एवढ्या आमची मुलं बालं शाळेत कशी जातील, आमचा जेवायला कसं मिळेल आम्हाला, हे आम्हाला चिंता असतो आहे. त्यासाठी सरकारने आम्हाला काहीतरी मदत करावी ही आमची विनंती आहे. आता कुठे पश्चिम महाराष्ट्र असो, मराठवाडा असू दे, तिथे लगेच काय झालं काय लगेच ताबडतोब तुम्ही दुष्काळ जाहीर करता, दुष्काळ जाहीर करता, पण त्यांना मदत मिळतं, आम्हाला मिळत नाही. पण आमची एक सरकारला विनंती आहे की कोकण रत्नागिरीपासून ते डहाणूपर्यंत खासदार आमदार आहेत, त्यांनी आमची कोळ्यांसाठी बाजू मांडावी आणि आम्हाला कोळ्यांना अनुदान मिळावं. आज आमच्या कोळ्यांमुळे सरकारला एवढा फायदा होतो आहे, मच्छीमारामुळे आज जी मच्छी एक्सपोर्ट होतो आहे, बाहेर जातो आहे, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटला जी परकीय चलन मिळतो आहे, त्यासाठी सरकारने पण विचार करावा आणि आमच्या कोळ्यांना जीवदान द्यावा ही आमची विनंती आहे. आता जो तळागाळातला कोळी बांधव आहे, छोटे व्यावसायिक आहेत, मच्छीमार बांधव आहेत, ते कशा पद्धतीने उदरनिर्वाह करतात? ते आता काय खाडीला जातात, पण ते पावसामुळे जास्त पाऊस पडला तर ते कसं आहे, ते खाडीला एवढा हे होतो आहे, प्रवाह जास्त होतो आहे की कोण जाऊ शकत. सगळे घरातमध्ये जेवायला असतो की नसतो, मग ते उपाशी बंद राहतात. ही अशी परिस्थिती आता सध्या आमची झालेली आहे.